सिंदखेडा शहरातील स्पंदना फायनान्स लिमिटेड कंपनीमध्ये सोमवारी झालेल्या चोरी प्रकरणी चक्क कंपनीचा ब्रांच मॅनेजर आणि त्यांचा मित्र हेच आरोपी असल्याचं पोलिसांच्या तपासामध्ये उघड झालंय। चोरीची माहिती मिळताच धुळे स्थानिक गुन्हे शाखेनं तातडीनं तपासाची चक्र फिरवली आणि अवघ्या काही तासातच ह्या दोघांना अटक केली आणि 4,68,557 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय। यामध्ये धुळे पोलिसांना यश आलंय। सकाळच्या वेळेमध्ये अज्ञात चोरट्यांनी स्पंदना फायनान्स कंपनीचं कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला आणि लोखंडी लॉकर फोडून लाखोंची रोकड लंपास केली। पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आणि घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे संशयित म्हणून सुभाष परमा चव्हाण या ब्रांच मॅनेजरला ताब्यात घेतलेलं होतं। तर पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यानं आपल्या मित्राच्या मदतीनंच ही चोरी केली याची कबुली दिली आहे। धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला त्यांनी सांगितलं की त्यांनीच आपल्या मित्राला समाधान उर्फ पवन दगडू पाटील ह्याला कंपनीच्या चाव्या दिलेल्या होत्या आणि त्यानंतर पवन पाटीलनं ऑफिसचं कुलूप उघडून लॉकर फोडलं आणि विविध चलनी नोटा आणि नाण्यांमध्ये नाण्यांची रक्कम चोरी केली। ही सगळी रक्कम त्यानं पुन्हा सुभाष चव्हाणकडे सुपूर्द केली। पवन पाटील फरार होण्याच्या तयारीत असतानाच त्याला सुद्धा धुळे पोलिसांनी नंदुरबारमधनं अटक केली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी यावेळी दिली आहे। दिनांक 13 मे रोजी सिंदखेडा येथील स्पंदना फायनान्स लिमिटेड कंपनीतील 4,68,557 एवढी कॅश ही लॉकर तोडून चोरी झालेली होती। त्या अनुषंगाने सिंदखेडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता। सिंदखेडा पोलीस स्टेशनचे API केदार व स्थानिक गुन्हे शाखा धुळे समांतर तपास करीत असताना सदर फायनान्स कंपनीतील ब्रँच क्वालिटी मॅनेजर सुभाष परमा चव्हाण यांच्यावर संशय बळावल्याने त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले। त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी सदर चोरी ही त्यांचा अंमळनेरचा मित्र जो लक्झरी गाडीवर ड्रायव्हरचं काम करतो असे दोघांनी मिळून केल्याची कबुली दिली। त्याप्रमाणे सुभाष परमा चव्हाण याने एकूण 4,68,557 इतकी रोकड काढून दिली। त्याचप्रमाणे याच्यातील त्याचा साथीदार ज्याने लॉकर तोडून ही कॅश चोरी केलेली होती, पवन पाटील, हा गाडीच्या माध्यमातून पळून जाण्याच्या तयारीत असताना नंदुरबार येथून त्याला ताब्यात घेतले व त्याने ही गुन्ह्याची कबुली दिली। आज रोजी त्यांना दोघांना ताब्यात घेऊन व त्यांच्याकडील एकूण सर्व रक्कम ताब्यात सीज केल्यानंतर पुढील कारवाई कामी सिंदखेडा पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात येते।